स्मार्ट मीटर लावा आणि वाढीव बिलाचा त्रास विसरा. महावितरणाचे हेच दावे ऐकून सर्वसामान्यांनी घरात स्मार्ट मीटर बसवले. पण हिंगोलीत या स्मार्ट मीटरनं असा काही झटका दिलाय ज्याने एका गरिबाच्या पायाखालची जमीन सरकली. अवघ्या 3 खोल्यांचं घरात वापर फक्त 3 लाईट आणि 2 पंख्यांचा, पण बिल आलंय तब्बल 2,18,000 रुपये. परिस्थिती नसल्यानं वीज बिल भरता येत नसल्यानं 2 महिन्यांपासून कुटुंब अंधारात आहे. रोजंदारी करणारे हे कुटुंबासमोर लाखो रुपये आणायचे कुठून, हा पेच आता निर्माण झालाय. हातात 2,18,000 रुपयांचं बिल, डोळ्यात अश्रू आणि घरात पसरलेला काळोख. हे दृश्य आहे हिंगोलीतील सिद्धार्थनगर भागातलं. इथे राहणाऱ्या प्रभावती श्रावणे या रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. राहायला अवघ्या 3 खोल्यांचं अगदी साधं घर. वीज वापर म्हटलं तर 3 लाईट, 2 पंखे आणि 1 टीव्ही. या अल्प वापरासाठी महावितरणनं त्यांना तब्बल 2.25 लाखांचा स्मार्ट शॉक दिलाय. आम्हाला बिल दिले 2,18,000. त्याच्यातून सरनं कमी केलंय 31,000, 1,31,000. तर तेवढं भरणार कुठून सर? आता तर सर म्हणतात 1,31,000 भरा. आता आम्ही काय फाशी घेऊन मरा का ते किडनी ऐकून भरा? दिवसभर 7,000वर काम करतो, तर कुठून भराव सर आम्ही? आता लाईट 2 महिने झाले बंद केली. यांच्याकडे मी चक्रा मारू परेशान झाले, हे की नाही? ते सर म्हणतात त्यांच्याकडे जा, ते सर म्हणतात त्यांच्याकडे जा. आम्ही काम करावं का ते चक्रा मारावं सर, सांगा? 2 लाखांचं बिल पाहून प्रभावती यांच्या पायाखालची जमीनच सरकली. महावितरणच्या दारात चक्रा मारल्यानंतर अधिकाऱ्यांनी मेहरबानी दाखवत बिलात सवलत दिली आणि 1,32,000 रुपये भरण्याचा सल्ला दिला. पण रोजच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या कुटुंबानं 1,32,000 तरी कुठून आणायचे? त्यामुळे बिल न भरल्यानं गेल्या 2 महिन्यांपासून महावितरणनं श्रावणेंच्या घराचं वीज कनेक्शनच कापून टाकलंय. या संदर्भात जेव्हा महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी 2.25 लाखाच्या वीज बिलाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती तयार केल्याचं सांगितलं. समिती घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीचा आढावा घेणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या बिलात कपात केली जाईल असं कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं. ज्या घरामध्ये 3 लाईट, 2 पंखे चालतात त्या कुटुंबाला जवळपास 2 महिन्याचं 2,18,000 रुपये बिल येतं. ही कुठली सिस्टीम, ही कुठली पारदर्शकता? इकडे स्मार्ट मीटरच्या नावाखाली मोठे दावे केले जातात पारदर्शक. मात्र याच महावितरण कार्यालयामध्ये त्या महिलेने संपूर्ण अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, चक्रा मारल्या, मात्र तिचं बिल कमी करण्यात आलं नाही. त्यांना शेवटी या अधिकाऱ्यांनी त्याला 2,18,000 पैकी जवळपास 1,36,000 रुपये भरण्याची त्यांना कमी करून दिलेली आहेत. आणि त्यानंतरही आता त्या महिलांचं म्हणणं आहे की आता एवढे पैसे सुद्धा मी कुठे भरू, कारण की ही कामगार महिला आहे, रोजंदारीवर काम करते आणि त्या महिलेला जवळपास 2 महिन्याचं 2,18,000 रुपये बिल आलेलं आहे. ही कुठली पारदर्शकता, ही कुठली सिस्टीम, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. स्मार्ट मीटरमुळे पारदर्शकता येईल असा दावा करणाऱ्या महावितरणचा कारभार या प्रकारानं उघडा पाडलाय. खरं तर श्रावणेंच्या प्रकरणात चूक महावितरणची, पण शिक्षा मात्र या गरीब कुटुंबाला भोगावी लागते. आता सवाल हाच आहे की या बेजबाबदार कारभारावर कोण कारवाई करणार आणि प्रभावती श्रावणे यांना महावितरणच्या या स्मार्ट त्रासातून कधी मुक्ती मिळणार? गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली.